नमस्कार. मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकले आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकले सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे. अनेकदा आपण असं पाहतो की आयुष्यभराची कमाई लावून आई वडील घर तयार करतात, उभारतात, पण त्याच घरात मुलगा आणि सून त्यांना मानसिक शारीरिक त्रास देतात किंवा त्यांना स्वतःच्याच घरातून बाहेरही काढतात. आणि अशा वेळी ज्येष्ठ नागरिकांनी नेमकं काय करायचं हा प्रश्न उभा राहतो. तर सर्वोच्च न्यायालयाने यावर एक अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. जर मुलं किंवा नातेवाईक ज्येष्ठ नागरिकांना त्रास देत असतील तर त्यांना आई वडील स्वतःच्या घरातून बाहेर काढू शकतात, म्हणजे इविक्शन करू शकतात. आणि तसं इविक्शन करण्याचा पूर्ण अधिकार ज्येष्ठ नागरिक ट्रायब्युनलला आहे का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि याच्यावर अनेक केसेस झालेत, त्याच्यामुळे खूप गोंधळ आहे. तर याविषयी सुप्रीम कोर्टाने दिलेला हा रविकांत गुप्ता विरुद्ध उत्तर प्रदेश यामधला अतिशय नवीन असा हा निर्णय आहे. काय आहे नेमका निर्णय, काय होती ती केस आणि कायद्यानुसार ज्येष्ठांना आता नेमका काय हक्क मिळालेला आहे आणि सुप्रीम कोर्टाने काय क्लॅरिटी आणलेली आहे हे आपण सोप्या मराठीत समजून घेणार आहोत. तर लखनौ येथे 81 वर्षाच्या वृद्ध आईची ही व्यथा होती आणि लखनौमधील जो SDM म्हणजे सब डिव्हिजनल ऑफिसर होता त्यांनी एक निर्णय दिला, हायकोर्टाने निर्णय दिला आणि सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. अशी ही निर्णयांची मालिका आहे. सर्वात प्रथम आपण ही केस काय होती ती जाणून घेऊयात. तर उत्तर प्रदेशातील लखनौ येथे विकासनगरमध्ये रविकांत गुप्ता नावाच्या व्यक्तीने तिथे स्वतःच्या कमाईने एक राहतं घर घेतलं. त्यांच्यासोबत त्यांची 81 वर्षाची वृद्ध आईही राहत होती आणि त्यांचा मुलगा आणि सूनही राहत होते. परंतु मुलाने आणि सुनेने त्यांच्या 81 वर्षाच्या आईला म्हणजे त्याच्या आजीला घरात राहू दिलं नाही आणि त्यांना एवढा त्रास दिला मुलाने आणि सुनेने की त्या आजीला वृद्धाश्रमात राहण्यास भाग पडलं. यानंतर रविकांत गुप्ता यांनी जून 2022 मध्ये उपजिल्हाधिकारी SDV आणि जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे ज्येष्ठ नागरिक कायदा 2007 अंतर्गत मुलाला घरातून बाहेर काढण्यासाठी इविक्शनचा अर्ज केला. सब डिव्हिजनल ऑफिसर आणि DM म्हणजे कलेक्टर यांनी पाहणी केली आणि हे घर हे रविकांत गुप्ता यांच्या स्वतःच्या कमाईचे आहे. मुलगा तिथे त्रासदायक ठरत आहे, त्यामुळे त्यांनी मुलाला व सुनेला घर खाली करण्याचे आदेश दिले. लक्षात घ्या, ट्रायब्युनलने मुलाला आणि सुनेला घर खाली करण्याचा इविक्शनचा आदेश दिलाय. याविरुद्ध मुलाने अलाहाबाद हायकोर्टामध्ये अर्ज केला आणि ट्रायब्युनलच्या आदेशाला आव्हान दिलं. तर हायकोर्टाने एक जुना संदर्भ देत असं म्हटलं की ज्येष्ठ नागरिक कायद्यात ट्रायब्युनलला मुलांना थेट घरातून हाकलून देण्याचा म्हणजे इविक्शनचा स्पष्ट अधिकारच नाही आणि त्यामुळे हायकोर्टाने मुलाला घरातून बाहेर काढण्याचा आदेश अलाहाबाद हायकोर्टाने रद्द केला आणि शेवटी हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेले. रविकांत गुप्ता सुप्रीम कोर्टात गेलेत. तर सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात 3 मुख्य कायदेशीर मुद्दे मांडले आहेत. इम्प्लाइड पॉवर्स म्हणजे अंतर्निहित अधिकार. कोर्टाने स्पष्ट केलं की मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पेरेंट्स अँड सिनियर सिटीजन्स ऍक्ट 2007 मधील कलम 7 व 8 नुसार ट्रायब्युनलला दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत. जेव्हा कायद्याने ट्रायब्युनलला ज्येष्ठ नागरिकांचे रक्षण व देखभाल करण्याचा अधिकार दिला आहे, तेव्हा तो अधिकार अंमलात आणण्यासाठी आवश्यक असलेली सर्व पावलं जसे की मुलांची घरातून हकालपट्टी करणे सुद्धा अधिकार आपोआपच ट्रायब्युनलला येतो. दुसरा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की संविधानाचा कलम 21 आणि 41 यानुसार हे स्पष्ट झालेलं आहे की देशातील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला वयाच्या उत्तरार्धात सन्मानाने, सुरक्षिततेने आणि निवांत जगण्याचा अधिकार आहे. वाढतं वय म्हणजे उपेक्षा किंवा समाजाकडून मिळणारी असुरक्षितता नक्कीच नव्हे. तिसरा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने एस वनिता केसचा संदर्भ दिला. सुप्रीम कोर्टाने यापूर्वी एस वनिता विरुद्ध डेप्युटी कमिशनर 2021 या 3 न्यायमूर्तींच्या पीठाच्या निर्णयाचा पुनरुच्चार केला. यात असं स्पष्ट म्हटलं होतं की ज्येष्ठ नागरिकांच्या देखभालीचा अधिकार, राईट टू मेंटेनन्स, हा केवळ पैशापुरता मर्यादित नसून त्यांना त्यांच्या स्वतःच्या घरात सुरक्षित राहण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी मुलांची हकालपट्टी करणे हा देखील त्याचाच एक भाग आहे. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती PS नरसिम्हा आणि न्यायमूर्ती आलोक आराध्य यांच्या खंडपीठाने अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय रद्द केला आणि ट्रायब्युनलचा मुलांना रविकांत गुप्ता यांच्या घरातून हाकलून देण्याचा जो आदेश होता तो कायम ठेवला. आणि ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय यापुढे ठरणार आहे. आता समजून घेऊया की हा निकाल देशातील तुमच्या माझ्यासारख्या लाखो ज्येष्ठ नागरिकांसाठी इतका महत्त्वाचा का आहे.
पहिलं म्हणजे कोर्टाचे फेरे मारावे लागणार नाहीत. साधारणपणे मालमत्तेतून कोणाला काढायचे असल्यास सिव्हिल कोर्टात वर्षानुवर्ष खटले चालतात. परंतु या कायद्यानुसार म्हणजे ट्रायब्युनल, ज्येष्ठ नागरिक ट्रायब्युनलमध्ये समरी प्रोसिजर म्हणजे जलद गतीने निर्णय केला जातो. त्याच्यामुळे दिवाणी न्यायालयाचा वेळ वाचतो. दिवाणी न्यायालयांच्या अधिकाराला वेसणही ह्या निकालाने घातलेली आहे. या कायद्याचं कलम 27 हे स्पष्ट करतं की या ट्रायब्युनलने दिलेल्या प्रकरणामध्ये सामान्य सिव्हिल कोर्टाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना तत्काळ न्याय मिळतो. स्वतःच्या कमाईच्या मालमत्तेवर ज्येष्ठ नागरिकांचा पूर्ण हक्क असतो. जर आई वडिलांच्या घरामध्ये स्वतःच्या कमाईचे ते घर असेल तर मुलं तिथे केवळ त्यांच्या परवानगीने आणि मर्जीनेच राहू शकतात. जर ती मुलं पालकांना त्रास देत असतील तर त्यांना घरातून बाहेर काढण्याचा पूर्ण अधिकार पालकांना आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आई वडिलांना सन्मानाने जगण्याची हमी दिलेली आहे. भारतीय संस्कृतीत आई वडिलांना आदरणीय स्थान आहे. हा कायदा आणि सुप्रीम कोर्टाचा हा निकाल ज्येष्ठ नागरिकांना हे आश्वासन देतो की उतार वयात त्यांना स्वतःच्याच घरात लाचार होऊन राहावे लागणार नाही. यातनं मित्रांनो आपण काय लक्षात घेतो? थोडक्यात सांगायचं तर सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांची कायदेशीर ढाल अधिक मजबूत झाली आहे. जर तुमच्या ओळखीतील किंवा आसपासचे एखादा ज्येष्ठ नागरिक मुलांच्या किंवा नातेवाईकांच्या त्रासाला सामोरे जात असतील तर त्यांना घाबरण्याची गरज नाही. ते आपल्या जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक ट्रायब्युनलमध्ये किंवा राष्ट्रीय हेल्पलाईन 145567 वर देखील संपर्क साधू शकतात आणि मदत मागू शकतात. त्रास देणाऱ्या मुलांना घराबाहेर काढू शकतात. धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. असाच व्हिडिओ पाहत राहा आणि ज्यांनी कोणी अजूनही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करावा आणि बेल आयकॉनही दाबावा, म्हणजे त्यांना असेच व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहायला मिळतील. धन्यवाद. पुन्हा भेटूयात.